Once more! Once more! Once more! चलिए शुरू करते हैं। स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवर। माझं नाव आहे अभि भगत। तुम्ही तुमच्याच भावाचं युट्यूब चॅनल AK क्रिएशन एडिट्स। तर भावांनो कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या। कारण भावांनो तुम्हाला माहितच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या। सर्वात अगोदर भावांनो सर्वांचे धन्यवाद, कारण आपल्या चॅनलवरती एक 1K सबस्क्रायबर झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तर असा सपोर्ट राहू द्या आणि चॅनलवरती सुद्धा नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यू मध्ये बघितलंच असेल आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भावांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या। ओके, तर भावांनो आजची एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन लागणार आहे आणि अलाइट मोशन सिंपली तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे आणि सिंपली आपले अलाइट मोशन सिंपली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 प्रीसेट मिळतील, एक बीट बुकमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट। ह्या 2 लिंक आपल्या अलाइट मोशनवरती सिंपली इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपले अलाइट मोशन सिंपली ओपन करून झाल्यानंतर सिंपली प्रोजेक्टवरती यायचं आणि बीट बुकमार्क प्रीसेट जी काय असेल ती सिंपली इम्पोर्ट केल्यानंतर सिंपली ओपन करून घ्यायचे आहे। तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आणि तुम्हाला यामध्ये जर सॉन्ग जे असेल ते ऍड नसेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिंपली ऑडिओवरती जाऊन व्ह्यू ऑलवरती जाऊन तुम्हाला सॉन्ग ऍड करून घ्यायचा आहे। ऍड करून घेतल्यानंतर वरचा एक लोगो असेल तो डिलीट करून द्यायचा आहे। डिलीट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून सिंपली मीडियावरती जायचं आहे आणि आपलं फोल्डर सिंपली तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। आणि फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे इमेज असतील तुमचे ते सिंपली अशा प्रकारे एक एक करून ऍड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भावना अशा प्रकारे ऍड करून घेतल्यानंतर एखादा इमेज जो असेल तो सेट नसेल तर ॲरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आणि ह्या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिंपली फिल कॉम्पोजिशन एरिया करून द्यायचा आहे। ओके, तर भावना अशाच प्रकारे तुम्हाला सर्व इमेज लास्टपर्यंत एक एक करून ऍड करून घ्यायचे आहेत। एक एक करून तुम्हाला लास्टपर्यंत सर्व इमेज एक एक करून ऍड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भाऊ सिंपली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे जे इमेज असतील ते तुमचे लास्ट प्रकारे एक एक करून ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला जास्त काय सुद्धा गरज नाही, तुम्हाला सिंपली बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिंपली एक एक करून ओपन करून घ्यायची आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे एक लोगो दिसणार आहेत 5, तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आणि सुरुवातीच्या एक लोगोवरती क्लिक करायचं, ह्या कोपऱ्याला इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून ह्या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिंपली कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। बीट बुकमार्क प्रीसेटवरती आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला जास्त काय सुद्धा करायचं नाही, तुम्हाला सुरुवातीपासून जे 5 इमेज सलग दिसत असतील 5 त्या सलग 5 इमेजला एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला सलग 5च इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे 2 इमेज झाल्यानंतर तुम्हाला सलग 5 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। 3 नंतर 4 नंतर अशा प्रकारे 5 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडी पुढे जायचं आहे। थोडी पुढे गेल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे 7.3 सेकंदावरती यायचं आहे। तर 7.3 सेकंदावरती आल्यानंतर इथून 7.3 सेकंदापासून तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो जवळजवळ बुकमार्क दिसत असतील 10.15 सेकंदापर्यंत तेथेपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा एक एक करून। तर भावना तुम्हाला स्टेटस प्रिव्ह्यू कसं वाटलं ते कमेंट करून लगेच सांगा भावना, आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनल सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण भावना तुम्हाला तर माहितच आहे आपण अशाच प्रकारे फुल कडक राडामध्ये एडिटिंग करतच असतो। तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता एक एक करून हा इफेक्ट जो आहे तो सिंपली पेस्ट करून झाला आहे। तर अशा प्रकारे पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला जास्त काय सुद्धा करायचं नाही, बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल तर सिंपली ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर दुसऱ्या एक लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि या कोपऱ्यातल्या इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून या कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून सिंपली कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। बीट बुकमार्क प्रीसेटवरती आल्यानंतर तुम्हाला थोडे पुढे गेल्यानंतर 5 इमेजला आपण पहिला इमेज इफेक्ट पेस्ट केलतात, त्याच्यानंतर तुम्हाला राहिलेले जे अशा प्रकारचे जे 4 इमेज दिसतात 5च इमेज आहेत राहिलेली, तर राहिलेल्या 4 इमेजला तुम्हाला एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक एक करून राहिलेले जे 4 इमेज असतील सुरुवातीपासून तर त्या 4 इमेजला हा इफेक्ट तुम्हाला एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 4 इमेजला तर इथून 2.2 सेकंदाच्या पुढील 4 इमेजला हा इफेक्ट तुम्हाला एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे। तर पेस्ट करून दिल्यानंतर डबल बॅक यायचा आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल नंतर तुम्हाला काय करायचं, 3 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचे आणि 3 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक केल्यानंतर ह्या कोपऱ्यातल्या इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून याचा सुद्धा इफेक्ट कॉपी करून द्यायचा आहे आणि कॉपी करून दिल्यानंतर तुम्हाला एक स्टेप फॉलो करायचे आहे। तर आपले बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर
तुम्हाला इथे एक स्टेप फॉलो करायची आहे, कारण तुम्हाला इथे जवळजवळ बुकमार्क दिसत असतील तेथे तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे, कारण येथे काय होणार आहे, जवळजवळ बुकमार्क पडत आहेत, त्यामुळे जवळजवळ अशा प्रकारे फोटो जास्त पडणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे दोन्ही बाजूला प्रेस करून इथे जी तुम्ही स्टेप करताल तिथे लास्टपर्यंत तुम्हाला जवळजवळ बुकमार्क दिसत असतील तिथेपर्यंत लास्टपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट असाच पेस्ट करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही इथेच ध्यानपूर्वक बघा भावांनो. तर सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर पेस्ट करून दिल्यानंतर मध्ये एक इमेज सोडायचा आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सलग 3 इमेज जे असतील ते सलग तुम्हाला 3 इमेज सोडून द्यायचे. सलग 3 इमेज सोडल्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आणि दुसरा जो इमेज असेल तो सोडून द्यायचा आहे. सोडून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडी पुढे गेल्यानंतर इथे सुद्धा ही स्टेप फॉलो करायची आहे. तर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मध्ये एक इमेज सोडायचा आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सलग 3 इमेज सोडल्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर पाहून तुम्ही इथे जी ही स्टेप फॉलो केली त्याच्यानंतर तुम्ही थोडे पुढे गेल्यानंतर इथे बघू शकता 10.22 सेकंदावरती इथे सुद्धा ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही थोडी पुढे गेल्यानंतर 12 सेकंदावरती सुद्धा, त्याच्यानंतर 14 सेकंदावरती सुद्धा, त्याच्यानंतर 16 सेकंदावरती लास्टला सुद्धा तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे, कारण जवळजवळ इमेज असल्यामुळे तुम्हाला ही स्टेप लास्टपर्यंत फॉलो करायची आहे. एवढीच की तुम्हाला सुरुवातीला तुम्ही बघितलं तर तुम्ही येथे थोडे इमेज जवळजवळ दिसत असतील आणि थोडे पुढे गेले तर तुम्हाला जास्त इमेज दिसत असतील. तेथे काय करायचं आहे, तुम्हाला सुरुवातीच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि सुरुवातीच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 7 इमेजमध्ये सोडायचं आहे किंवा 6 इमेजमध्ये सोडायचे आहे. तुम्हाला सलग अशा प्रकारे 5 इमेज सोडून द्या भावांनो. अशा प्रकारे 3, 4, 5 इमेज सोडल्यानंतर किंवा 6 सोडा तुम्ही. अशा प्रकारे जास्त असतील तर तुमच्या मनात तुम्ही अशा प्रकारे 6 इमेज सोडायचे आहे आणि पहिल्या इमेजला हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर भावांनो ही स्टेप फॉलो करून तुम्हाला लास्टपर्यंत जवळजवळ बुकमार्क दिसत असतील तेथेपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर भावांनो सिम्पली तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला मध्ये 4-5 इमेज सोडून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. लास्टपर्यंत जवळजवळ इमेज दिसत असतील तेथेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायची आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा 4 नंबरचा एक लोगो दिसत असेल. 4 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे आणि सिम्पली ह्या 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा तुम्हाला आणि बॅक यायचं आहे आणि आपलं बीट बुकमार्क प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला येथे सुद्धा ध्यानपूर्वक बघायचं आहे. तर तुम्ही सुरुवातीला बघितलं तर तुम्हाला पूर्ण जमणार आहे. तर सुरुवातीला आपण जवळजवळ बुकमार्क मारले होते आणि त्यामध्ये आपण इफेक्ट पेस्ट केलता आणि मध्ये आपण इमेज सोडले होते. तर तुम्ही बघू शकता मध्ये आपण 3 म्हणा 4 म्हणा काय इमेज सोडले होते. तर मध्ये इमेज सोडला होता त्या मधल्या इमेजला हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये मोठा इमेज दिसत असेल तर मध्ये 5 सेकंदावरचा किंवा त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये मोठा इमेज दिसत असेल तो सोडूनच द्यायचा आहे. तुम्हाला फक्त ही स्टेप कोठे फॉलो करायचे आहेत. तर जवळजवळ इमेज दिसत असतील येथेपर्यंत, लास्टपर्यंत तुम्हाला जवळजवळ फोटो दिसत असतील तेथेपर्यंतच तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मध्ये एक इमेज सोडला होता आपण, मध्ये सलग 3 इमेज सोडले होते येथे. तर सलग 3 इमेज सोडले होते त्यात सलग 3 इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही लास्टला सुद्धा गेल्यानंतर आपण एक इमेज सोडून दिलता तर तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 6 सेकंदावरती सुद्धा आपण मध्ये 3 इमेज सोडले होते आणि सुरुवातीला एक इफेक्ट पेस्ट करून मध्ये एक सोडला होता. तेथे सुद्धा ही स्टेप फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 11 सेकंदावरती मध्ये इमेज सोडले होते तेथे सुद्धा ही स्टेप फॉलो करायची आहे. हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 12 सेकंदावरती, त्याच्यानंतर 14 सेकंदावरती मध्ये इमेज सोडले होते तेथे सुद्धा, त्याच्यानंतर 16 सेकंदावरती सुद्धा तुम्हाला हेच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. मध्ये आपण जे इमेज सोडले होते तेथे तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली बॅक यायचं आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिम्पली तुम्हाला ओपन करून घ्यायची आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला हा लास्टचा जो एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे आणि ह्या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली कॉपी इफेक्ट करायचा आणि तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपल्या बीट बुकमार्क प्रीसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. बीट बुकमार्क प्रीसेटवरती आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला एक दिसत असेल तर मध्ये आपण एक इमेज मोठा सोडून दिलता. तर मधल्या एका इमेजला कोणताही इफेक्ट पेस्ट केला नव्हता. त्याच्यासाठी तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करून द्यायचा आहे. तर सिम्पली अशा प्रकारे मध्ये जेवढे आपण मोठे इमेज सोडले होते तेथे तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. मधल्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. ओके, तर पाहून त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर इथे सुद्धा आपण इथे नाही तर थोडी पुढे गेल्यानंतर 12 सेकंदावरती सुद्धा एक मोठा इमेज दिसत असेल तेथे सुद्धा हाच. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 13 सेकंदावरती सुद्धा मोठा इमेज दिसत असेल तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 15 सेकंदावरती लास्ट तुम्हाला हा इफेक्ट मोठा दिसत असेल मोठ्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला जे लोगो म्हणा काय म्हणा तुम्हाला काय ॲड करायचे असतील तर सिम्पली प्लस आयकॉनवर टॅप करून मीडियावरती जाऊन तुम्ही ॲड करू शकता.
तर अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ आहे भावांनो, व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून द्या भावांनो. ओके तर भावांनो, आजचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्ट व्हिडिओ करून द्यायचा आहे. ओके तर भावांनो, भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.